ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं लिखित द्या या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्यांना सरकारचं शिष्टमंडळही भेटलं, पण त्यांनी पाणी घेण्यास नकार दिला। तर पंकजा मुंडेंनी हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून भुजबळांनी आंदोलनात उतरण्याची तयारी असल्याचं म्हटलंय। ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगेंनी महिन्याभराचा वेळ सरकारला दिला। आता ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे 5 दिवसांपासून जालन्याच्या वडिग्रोदी गावात उपोषणाला बसले आहेत। हाके आणि वाघमारेंच्या भेटीला सरकारकडून मंत्री अतुल सावे, भागवत कराड आणि संदीपान भुमरे उपोषणस्थळी आले, मात्र पाणी पिण्याची विनंती हाकेंनी अमान्य केली। त्याच्याबद्दल काहीच नाही, उद्या समजा पाणी तर प्या तोपर्यंत। हाके सर ऐका, मी डॉक्टर म्हणून सांगतो, पाणी घ्यायला उपोषणामध्ये पाणी चालतं, तुम्ही पाणी प्या नाहीतर किडनीवर पडतो। ऐका, तुम्ही पाणी घ्या ना, तुम्ही मला एक पत्र पाठवा, मी लगेच पाणी 1 तासात। हाकेंच्या प्रमुख 2 मागण्या आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही ते लिहून द्यावं आणि बोगस कुणबी नोंदीला सरकारचं संरक्षण असल्याचा आरोप हाकेंचा आहे। 80% मराठे ओबीसी झाले आहेत या जरांगेंच्या वक्तव्यावर सरकारचं काय म्हणणं आहे त्यावरही सरकारकडून हाकेंना स्पष्टीकरण हवं आहे। आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, हे कसा लागत नाही, आणि बोगस कुणबी नोंदीच्या द्वारे जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजाला आम्ही ओबीसीमध्ये घुसवलेला आहे, आता उरलेला प्रश्न फक्त 20%चा आहे आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मागासवर्गीय, वंचित, शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं। ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मालावर असतं। मी खरं सांगतो, विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही। मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं, आम्ही मानतच नाहीत त्यांना हो, कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब लेकरासाठी लढायचं आहे, आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे, त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचं। 12 बलुतेदारांसाठी लढायचे, दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी, हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसतात। लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी राज्यसभेचे भाजप खासदार भागवत कराडही आले। कराड डॉक्टर असल्यानं त्यांनी हाकेंचं बीपीही चेक केलं, ज्यात बीपी वाढल्याचं कराड यांनी सांगितलं। बीपीच्या गोळ्या चालू नक्कीच बीपी वाढलं, कसं वाढलं, बीपी वाढलेली, बीपीची गोळ्या चालू कालपासून वाढले, तुम्हाला बीपी आहे अगोदर बीपी वाढले। मंगळवारी हाकेंचं 5 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। या भेटीत ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लिखित द्यावं असं हाकेंचं म्हणणं आहे। दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। आता त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मुंबईला उद्या चलावा, उपोषण सोडून आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन नाही निघालं तर परत तुम्ही करू शकता। पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ येईल, 5 जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। हाके 5 दिवसांपासून उपोषण करतायत आणि रविवारपासून पाणीही सोडल्यानं त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला पोहोचण्याच्या काही मिनिटांआधी पंकजा मुंडेंनी ट्विट करत जरांगेप्रमाणेच हाकेंच्याही उपोषणाकडे लक्ष देण्याची विनंती सरकारला केली आहे। प्राचार्य लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत।
पाणी देखील सोडलंय. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावते. शासनाची भूमिका मायबापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं, असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलंय. हाके हे तिथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांनी पाणी पण सोडलंय असं मी पाहिलं बातम्यात आणि मला राहवलं नाही. आणि हे मी वेळोवेळी असेच समर्थन प्रत्येक आंदोलनाला केले आहेत. तर ट्विटरच्या माध्यमातून मी व्यक्त झाले आणि ह्या सगळ्या भावनेमध्ये मला अजून वाटलं की असं काही तिथे त्यांना काही कमी जास्त होऊ नये, त्यांना लक्ष दिलं गेलं पाहिजे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. तेही तेवढंच महत्त्वाची भावना आहे, तेवढं महत्त्वाचं आंदोलन आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं. सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं. आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. आणि तसंच जर आहे, जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितलं की ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही, तर म्हटलं मग मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. पंकजा मुंडे आणि भुजबळ दोघंही ओबीसी नेते आहेत. भुजबळ उघडपणे आधीपासून जरांगेंच्या मागणीला विरोध करतायत. आता आंदोलनात उतरण्याचीही तयारी भुजबळांनी दर्शवली आहे. जालन्याहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.